पुणे हैदराबाद शताब्दी क्रॉसिंग, हडपसर हरंगुळ एक्सप्रेस क्रॉसिंग, CSMT चेन्नई एग्मोर सुपरफास्ट एक्सप्रेस क्रॉसिंग, तर मित्रांनो आता जस्ट आपली ट्रेन सोलापूरवरून निघालेली आहे आणि काय जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळालेली आहे तर मित्रांनो काय जबरदस्त स्पीड मध्ये हडपसर स्टेशन स्किप करत आहे सध्या आपली ट्रेन। तर मित्रांनो काय जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळाली आहे, एकदम जबरदस्त दौंड पर्यंत मित्रांनो 130 ची फ्लॅट स्पीड होती आपल्या ट्रेनची। आणि तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी, मी निवृत्ती भाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन मजेदार रेल्वे प्रवासामध्ये सोलापूर रेल्वे स्टेशनवरून। तर मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या 12158 सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस ट्रेन। मित्रांनो आज आपला प्रवास होणार आहे टोटल 262 किलोमीटरचा हा प्रवास होणार आहे। 4 तास एवढा कालावधी आपली ट्रेन हा प्रवास पूर्ण करण्यासाठी घेणार आहे। चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात सोलापूर रेल्वे स्टेशनवरून। पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला तर मग मित्रांनो जाऊया स्टेशनमध्ये आणि करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो सकाळचे 6:06 झालेले आहेत आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस जी आहे ती ऑलरेडी लागलेली आहे। आणि असं काय आहे सोलापूर रेल्वे स्टेशनचं इंटेरियर मित्रांनो। चला तर मग आता जाऊया स्टेशनमध्ये आणि करू आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात। तर बघू शकता मित्रांनो सकाळचे 6:06 झालेले आहेत आणि भरपूर गर्दी आहे सध्या सोलापूर रेल्वे स्टेशनवरती। आणि काय जबरदस्त मित्रांनो डेव्हलप केलेलं आहे सोलापूरचं रेल्वे स्टेशन। तर मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून आज आपली हुतात्मा एक्सप्रेस जी आहे ती जाणार आहे। तर मित्रांनो आपली सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती रिव्हर्स शंटिंग केली जात आहे। बरोबर 5:46 झालेले आहेत आणि आपली गाडी जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती लावण्यात आलेली आहे मित्रांनो। बघू शकता काय जबरदस्त चमकत आहे आज आपला हा कोच। तर मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली हुतात्मा एक्सप्रेस लागलेली आहे आणि बघू शकता हा आहे आजचा आपला कोच D3 हा कोच आहे। चला तुम्हाला आता आपली सीट दाखवतो। तर मित्रांनो ही आहे आजची आपली सीट, विंडो साईड 66 नंबर सीट आहे आणि असं आहे आपल्या कोचचा इंटेरियर। तर मित्रांनो माझ्या मागं बघू शकता आपली सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती लागलेली आहे। तुम्हाला आपली सीट वगैरे दाखवलेली आहे आणि आता तुम्हाला आपल्या गाडीला कोणतं लोकोमोटिव्ह लागलेलं आहे ते सुद्धा दाखवणार आहे। चला तर मग मित्रांनो दाखवतो तुम्हाला आज आपल्या गाडीला एंड टू एंड कोणतं लोकोमोटिव्ह लीड करणार आहे। तर मित्रांनो भगत की कोटी शेडचं WP7 लोकोमोटिव्ह आज आपल्या गाडीला लीड करत आहे। तर मित्रांनो डॉट ऑन टाइम आपली सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून सोलापूरच्या। या गाडीच्या मित्रांनो निर्धारित वेळेमध्ये ही ट्रेन जी आहे ती निघालेली आहे बरोबर 6:30 आणि काय सुंदर डिपार्चर होत आहे मित्रांनो आपलं सोलापूर रेल्वे स्टेशनवरून।
तर मित्रांनो आपली सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस निघालेली आहे सोलापूर रेल्वे स्टेशनवरून. आणि या ट्रेनच्या टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, ही ट्रेन जी आहे ती दररोज सकाळी 6:30 सोलापूरवरून निघते आणि त्याच दिवशी सकाळी 10:30 आपल्याला पुणे जंक्शनवरती पोहोचवणार आहे. तर बघूया मित्रांनो कशी चालते आज ही ट्रेन. ऑन टाईम आपल्याला पुणे येथे पोहोचते का लेट होते, कसा आहे प्रवास अनुभव तो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो. सोलापूरवरून तर आपली ट्रेन सध्या निघालेली आहे. मित्रांनो, हुतात्मा एक्सप्रेस ही सोलापूर ते पुणे दरम्यान धावणारी एक लोकप्रिय ट्रेन आहे. ही गाडी सोलापूरवरून दररोज सकाळी 6:30 निघते व पुणे येथे त्याच दिवशी सकाळी 10:30 पोहोचते. पुणे ते सोलापूर हे अंतर 262 किलोमीटर एवढे आहे व 4 तासात ही गाडी हे अंतर पार करते. आणि मित्रांनो, या ठिकाणी मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे. CSMT चेन्नई एग्मोर सुपरफास्ट एक्सप्रेस क्रॉसिंग. आता जस्ट आपली ट्रेन सोलापूरवरून निघालेली आहे आणि काय जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळालेली आहे मित्रांनो. 2 क्रॉसिंग आपल्याला मोहो स्टेशनच्या नंतरच पाहायला मिळालेले आहेत. जबरदस्त आणि आणखीन भरपूर क्रॉसिंग मित्रांनो या ट्रेनच्या प्रवासामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो. खूप मजा येणार आहे आजच्या हुतात्मा एक्सप्रेसच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, सध्या आपली ट्रेन जी आहे ती हळूहळू पाकणी रेल्वे स्टेशन जे आहे ते स्किप करत आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आता थोड्याच वेळात आपल्याला कोयंबतूर एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग पाहायला मिळणार आहे. जबरदस्त क्रॉसिंग मित्रांनो पाहायला मिळणार आहे थोड्याच वेळात आपल्याला. कोयंबतूर एक्सप्रेस क्रॉसिंग. एकदम हाय स्पीडने मोहो स्टेशन स्किप. काय जबरदस्त स्किप आहे मित्रांनो हा. पुणे सोलापूर डेमो क्रॉसिंग. तर सध्या आपली गाडी माडा स्टेशन मागे टाकत आहे. दौंड कलबुर्गी स्पेशल ट्रेन क्रॉसिंग. तर मित्रांनो, भरपूर गर्दी आहे कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवरून आपल्या हुतात्मा एक्सप्रेस ट्रेनला. हो 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 हो, काय जबरदस्त गर्दी झाली आहे मित्रांनो कुर्डवाडी इथं या ट्रेनसाठी.
तर मित्रांनो सोलापूरपासून 78 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली हुतात्मा एक्सप्रेस पोहोचलेली आहे कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर 7:32 या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 3 मिनिटाचा स्टॉप असणार आहे कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर आणि या ठिकाणी मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती पोहोचलेली आहे कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर। तर मित्रांनो बरोबर 3 मिनिटाच्या स्टॉपनंतर कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे आणि कुरुडवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून मित्रांनो आपण पंढरपूरकडे सुद्धा जाऊ शकतो, जसे की पंढरपूर मिरज या ठिकाणावरून एक बार्शी धाराशिव लातूर या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो आणि या ठिकाणावरून आपण पुणे या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो। त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि कुरुडवाडी इथं मित्रांनो तुम्हाला चहा नाश्ता पोहे इडली सर्व काही मिळून जाईल। या ठिकाणी भरपूर स्टॉल आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला नाश्त्याचे सकाळी पदार्थ जे आहेत ते मिळतील। आपली गाडी सध्या हळूहळू केम स्टेशन मागे टाकत आहे व बघा काय मस्त वळण घेतलेलं आहे आपल्या गाडीने। गाडीची स्पीड बघा मित्रांनो, 130च्या स्पीडनं आपली गाडी गाडीची स्पीड बघा मित्रांनो, 130च्या स्पीडनं आपली गाडी वाशिम स्टेशन मागे टाकत आहे। आणि आता समोरून येत आहे हडपसर हरंगुळ एक्सप्रेस क्रॉसिंग साठी। हडपसर हरंगुळ एक्सप्रेस क्रॉसिंग पुणे हैदराबाद शताब्दी क्रॉसिंग। आणि आता आपली गाडी दौंड स्टेशनवर पोहोचणार आहे व काय मस्त ट्रॅक साऊंड येत आहे मित्रांनो सध्या, आणि वातावरण सुद्धा बघा थंडगार झालेलं आहे सकाळी आणि
आणि दौंड जंक्शन वरून सुद्धा या गाडीला भरपूर पॅसेंजर मित्रांनो चढण्यासाठी तयार आहेत. तर मित्रांनो सोलापूरपासून 186 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली हुतात्मा एक्सप्रेस पोहोचलेली आहे दौंड जंक्शनवरती 8:49 या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप आहे आणि दौंड हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती अहिल्यानगरकडे जाते, एक लाईन या ठिकाणावरून सोलापूरकडे जाते आणि एक लाईन या ठिकाणावरून पुण्याकडे जाते. त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि या ठिकाणी भरपूर खाण्यापिण्यासाठी स्टॉल आहेत. तर मित्रांनो काय जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळाली आहे, एकदम जबरदस्त. दौंडपर्यंत मित्रांनो 130ची फ्लॅट स्पीड होती आपल्या ट्रेनची आणि जबरदस्त स्टेशन स्पीड, हाय स्पीड क्रॉसिंग सर्व काही मित्रांनो तुम्हाला या ट्रेन प्रवासात पाहायला मिळालेला आहे. तसेच मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती दौंड इथे पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी खाण्यापिण्याच्या ऑप्शनबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो या ट्रेनमध्ये चहा नाश्त्याचे जसे नाश्त्याचे जे पदार्थ आहेत ते या ट्रेनमध्ये येत आहे. इडली, वडा, पोहे इत्यादी सर्व मित्रांनो या ट्रेनमध्ये येत आहे आणि तसेच मित्रांनो बिस्किट, कुरकुरे हे सुद्धा या ट्रेनमध्ये येत आहे. पाणी तुम्ही उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नक्कीच घेऊन निघू शकता घरूनच. आणि या ठिकाणी मित्रांनो आपली ट्रेन दौंड इथे पोहोचलेली आहे. 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे दौंड इथे आपल्या ट्रेनचा. तर मित्रांनो आपली हुतात्मा एक्सप्रेस जी आहे ती दौंड जंक्शनवरती 15 मिनिटं अगोदरच पोहोचलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो भरपूर वेळ आहे आपल्या गाडीला निघण्यासाठी. आणि आपल्या गाडीच्या कोच कंपोजिशनबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो या ट्रेनला टोटल 14 कोचेस लावण्यात येतात. तर मित्रांनो आता तुम्हाला आपल्या गाडीच्या कोच कंपोजिशनबद्दल सांगतो. तर या ट्रेनला मित्रांनो टोटल 2 स्लीपर कोच लावण्यात येतात, एक थर्ड AC इकॉनॉमी, एक चेअर कार, AC चेअर कार. तसेच मित्रांनो या ट्रेनला टोटल 10 जे आहेत ते सेकंड सिटिंगचे कोच लावण्यात येतात आणि असे मिळून 14 कोचेस घेऊन मित्रांनो आपली हुतात्मा एक्सप्रेस चालते. आणि जर तुम्ही या ट्रेनने स्लीपर क्लासमधून प्रवास केला तर 225 रुपये भाडे आहे सोलापूर ते पुण्यापर्यंत. तसेच तुम्ही या ट्रेनने जर सेकंड सिटिंगने प्रवास केला तर 135 रुपये देखील भाडे आहे. आणि हेच तुम्ही जर या ट्रेनच्या AC चेअर कारमधून प्रवास केला तर 470 रुपये. आणि तुम्ही या ट्रेनच्या थर्ड AC इकॉनॉमी मधून प्रवास केला तर 565 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती दौंडवरून निघालेली आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस आलेली आहे. तर मित्रांनो डॉट ऑन टाईम आपली ट्रेन जी आहे ती दौंड जंक्शनवरून निघालेली आहे. अहमदाबाद हमसफर एक्सप्रेस. तर मित्रांनो दौंडवरून निघाल्यानंतर मालगाडीसोबत आपली पॅरलल रेस चालू आहे. हडपसर सोलापूर डेमो क्रॉसिंग.
एक्सप्रेस क्रॉसिंग. मित्रांनो, बाहेर खूपच सुंदर नजारे दिसत आहेत सध्या. मित्रांनो, सध्या गरमीचे दिवस संपत आलेले आहेत व लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. तर या पावसाळ्यात आपण एक पावसाळी प्रवासाची सिरीज बनवणार आहोत, ज्यात महाराष्ट्रातील सुंदर रेल्वे प्रवास पाहणार आहोत. तुम्हाला जर तुमचा आवडता रेल्वे प्रवास या पावसाळ्यात पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा आवडता रूट कोणता आहे. तर मित्रांनो, काय जबरदस्त स्पीडमध्ये हडपसर स्टेशन स्किप करत आहे सध्या आपली ट्रेन. हडपसर स्टेशन स्किप. तर मित्रांनो, सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस पोहोचलेली आहे पुणे जंक्शनवरती. 262 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली ट्रेन जी आहे ती 10:26 पुणे जंक्शनवरती पोहोचलेली आहे आणि पुणे जंक्शनवर येण्याचा टाईम आहे 10:30 पण 4 मिनिटं अगोदर आपली ट्रेन जी आहे ती पुणे जंक्शनवर पोहोचलेली आहे. आणि जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, एकच नंबर गाडी आहे. 130च्या स्पीडने जबरदस्त चालते आणि हाय स्पीड ॲक्शन पाहायला मिळाली आहेत या प्रवासामध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशा प्रकारच्या एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.